नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये मिरची वडे आपण तयार केलेले आहेत. कोणी बोलू शकता भरलेली मिरची. तर ह्या मिरची वड्यामध्ये आपण टाकलेलं आहे बटाटा आणि बटाट्याचं स्टफिंग केलेलं आहे आणि त्याला वड्यांवाणी सारखं आपण त्याला फ्राय करून घेतलेलं आहे. तर ही डिश भरपूरच चांगली आहे आणि कमी वेळेत होणारी आहे. तर ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. तर स्टे ट्यून ऑन दिस व्हिडिओ. तर तुम्हाला दाखवतो हे आपण कसे बनवलेत. नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भरलेली मिरची. ही मिरचीची साईज तुम्ही बघू शकता, ढोबळी मिरचीपेक्षा थोडी लांब आहे. आणि ही मिरची बनवण्यासाठी आपल्याला लागणारे जिन्नस आहेत, पदार्थ आहेत, इन्ग्रेडियंट्स. ते म्हणजे हे आहेत जिरे, हळद, लसूण, हिरवी मिरची आणि जिंजर, अद्रकची पेस्ट आहे ही, मीठ आहे, कोथिंबीर, 3 बटाटे घेतलेले आहेत. बटाट्यानंतर आपण 2 वाटी हे घेतलेले आहे बेसनचं पीठ. तर ही जी भाजी आहे खाण्यासाठी टेस्टी आहे आणि तुम्हाला दाखवते का कोणत्या वेगळ्या पद्धतीने बनवतात. चला बघूया भरलेली मिरची कशी बनवतात ते. आपण हिरव्या मिरचीमध्ये टाकली जिंजर गार्लिक हिरवी मिरचीची पेस्ट. त्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद पावडर आहे, आणि मीठ. हे आहे जिरे. सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये टाकणार आहे पिंच ऑफ सॉल्ट. मीठ टाकलंय. मिक्स करून घ्यायचं चांगल्यापैकी. आपण जे बटाटे घेतलेले, बटाट्यामध्ये आपण टाकलेले आहे जिंजर गार्लिक हिरवी मिरचीची पेस्ट, हळद आहे, मीठ आहे आणि जिरे टाकलेले आहेत. बटाटे चांगले कुस्करून घेतलेले आहेत आपण. काय बोलत होते? आता मिरची भरायचं. आता हे आपल्याला मिरचीमध्ये स्टफ करून घ्यायचे आणि बेसनमध्ये डिप करून फ्राय करून घ्यायचे. एकदम आगळी वेगळी डिश बनवणार आहे आपण आणि लवकरात लवकर होणार आहे. जास्त टाइम नाही, क्विक रेसिपी आहे ही. हे चांगलं स्टफिंग तयार करून घ्यायचं. आपण मिरच्यांना अशी चेरा देऊन घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे आपण स्टफिंग तयार केलेलं आहे बटाट्याचं ते टाकणार आहोत. आणि त्याच्यातलं आपण बघू शकता आपण बिया पण काढून घेतलेल्या आहेत मिरचीतल्या. तर हे स्टफिंग करून घ्यायचं. प्रत्येक मिरचीला हे स्टफिंग करून घ्यायचं. ही झालेली आहे आपली बटाट्याने भरलेली मिरची. भरवा मिरची पण बोलू शकतो, हिंदीमध्ये बोलतात भरवा मिरची, स्टफ चिली इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये भरलेली मिरची. स्टफिंग आपलं साधं आहे, बटाटा आहे याच्यामध्ये भरलेला. बटाट्यामध्ये आपण टाकलं आहे हिरवी मिरची, जिंजर गार्लिकची पेस्ट, कोथिंबीर. त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे हळद, मीठ आणि जिरे. हे सगळे या मिरचीमध्ये आपण स्टफ करून घेतलेले आहेत. त्याच्यातल्या बिया काढलेल्या आपण सर्वप्रथम. आता ह्या आपण बेसनमध्ये डिप करून फ्राय करणार आहोत. सगळं तर भरपूर छान आणि टेस्टी वाटतंय स्टफिंग. आपण फ्राय चालू केलेली आहे. बेसनमध्ये चांगले डिप केलेले आहे ढोबळी मिरची स्टफिंग.
केलेलं आहे आणि हे तेलामध्ये आपल्याला सोडून द्यायचं. एका वेळेस आपण किती मिरच्या टाकतो? 4 मिरच्यांसाठी थोडीशी लागते. पावसाळ्यात खाण्यासाठी योग्य डिश आहे. आपले मिरची वडा भजी तयार झालेले आहेत. आपण याला भजी बोलू शकतो, मिरची वडा बोलू शकतो, स्टफ मिरची बोलू शकतो. भरपूर असे प्रकार आहेत, व्हेरिएशन्स आहेत आणि भरपूर सिम्पल डिश आहे. कमी वेळात होणारी, पाहुणे जर आले तर पाहुण्यांसाठी बेस्ट आहे. पावसाळ्यात खाण्यासाठी, चहासाठी एक कॉम्प्लिमेंट करू शकता तुम्ही. त्याच्याबरोबर आपण कॅचअप घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे खाण्यासाठी. तर ज्याच्या आवडीनुसार जे तुम्ही ते कॉन्डिमेंट्स ठेवू शकता, खाण्याची गोष्ट ठेवू शकता. चहाबरोबर ते बेस्ट जातं. दिसायला एकदम सुंदर आहे, चांगला ग्लेज आलेला आहे, त्याला कुरकुरीत झालेले आहे, प्लस स्टफिंग झालेली आहे त्याची बटाट्याची छान. माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी येत आहे. नक्की तुमच्या पण येत असेलच आणि तुम्ही ही जरूर रेसिपी ट्राय करून बघा तुमच्या घरी आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबईकर एक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट सेक्शन्समध्ये सोडा आणि भेटूया अशाच एक वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.